पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये एनडीएची बैठक. फडणवीस, शिंदे आणि अजितदादांची उपस्थिती. बैठकीत जातीय जनगणना आणि पाकिस्तान विरोधातील भारतीय लष्कराच्या शौर्यासंदर्भात अभिनंदन प्रस्ताव मांडला जाणार. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी नीती आयोगाच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास. तर विकसित भारत 2047चं लक्ष्य साधण्यासाठी महाराष्ट्र विकास आणि विरासतचं विजन घेऊन सज्ज. फडणवीसांचं वक्तव्य. वैष्णवी आत्महत्या प्रकरणामधील आरोपी राजेंद्र हगवणेंचं बँकेतील लॉकर सील. आलिशान गाड्या, सोनं आणि चांदीची भांडी सुद्धा जप्त. तर हुंड्यात घेतलेले 51 तोळे सोनं ताब्यात घेण्यासाठी बँकेसोबत पोलिसांचा पत्र व्यवहार. मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यास छगन भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होतील. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मंत्री गिरीश महाजन यांचा खोचक टोला. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. नागपूर, नांदेड आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. नांदेडमध्ये पार पडणार शंखनाद सभा. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील वेरळ गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून मोटारीचा पाठलाग करत गोळीबार. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. तर केरळमध्ये दाखल झालेला मान्सून 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणार. सध्या मान्सून गोव्याच्या वेशीवर. मान्सूनपूर्व पावसानं दिल्ली, हरियाणा आणि तामिळनाडूला झोडपलं. हरियाणा आणि दिल्लीमधील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. उटीमध्ये सुद्धा मुसळधार. कोल्हापूरमध्ये दैनिक पुढारी आयोजित एजुदिशा प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस. प्रदर्शनात विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन. भर पावसामध्ये सुद्धा प्रदर्शनाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. Thank you.